पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला वेगवेगळे विषय पाहायला मिळतात आणि प्रत्येक विषय आम्हाला आमच्या आत्मिक जीवनासाठी, आमच्या पारिवारिक जीवनासाठी, आमच्या सामाजिक जीवनासाठी कसा आहे, महत्वपूर्ण असा आहे. आणि म्हणून या जर आम्ही करेंचं पुस्तक वाचलं, प्रेषित पौल देवाच्या आत्म्याकरवी जे आम्हाला मार्गदर्शन करतो ना, ते आमच्यासाठी अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन आहे. करेंचं पहिलं पत्र अध्याय 12 हेडलाईन काय आहे बरं त्याची? आध्यात्मिक दानांची विविधता आणि एकता. 14वा अध्याय हेडलाईन काय आहे? संदेश देण्याचे व भाषा बोलण्याचे दान. बघा 12 आणि 14 अध्यायामध्ये आम्हाला पवित्र आत्म्याची फळं आणि वरदाने याच्याबद्दल देवाचं वचन शिकवतं. कशाबद्दल? पवित्र आत्म्याचे फळं आणि वरदान यांच्याबद्दल आम्हाला पवित्र शास्त्र शिकवतं. परंतु त्याच्यामध्ये जो अध्याय आमच्यासाठी देवाच्या आत्म्याकरवी दिला गेलाय, तो आम्हा प्रत्येकाचं जीवन घडवणारा अध्याय आहे. काय घडवणारा? आणि या अध्यायामध्ये असे काही रहस्य सांगितले ना, जे आमच्या आध्यात्मिक जीवनासाठी, पारिवारिक जीवनासाठी अतिशय मोलाचे आहे. 13वा अध्याय कशाबद्दल आहे? प्रीतीबद्दल. 13वा अध्याय कशाबद्दल आहे? प्रीतीबद्दल. आणि देवाच्या वचनामध्ये प्रीतीला सर्वश्रेष्ठ समजलं गेलंय. काय समजलं गेलं? प्रीतीला सर्वश्रेष्ठ समजलं गेलंय. सर्वात मोठी आज्ञा जर आम्ही पाहिली ना, तर त्या आज्ञामध्ये देवाचं वचन आम्हाला असं सांगतं, तू आपला देव परमेश्वर याचवर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने, संपूर्ण बुद्धीने प्रीती कर. आणि दुसरी आज्ञा, जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. हे जर तू केलं तर तू संपूर्ण नियमशास्त्र पाळल्यागत आज्ञा आहे. समजलं का? म्हणून या आज्ञावर नियमशास्त्र व संदेश त्यांचे ग्रंथ अवलंबून आहे. कोणत्या आज्ञावर? 2 आज्ञा. कुठल्या? तो आपला देव परमेश्वर याचवर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने, संपूर्ण बुद्धीने प्रीती कर. आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. सगळे संदेश त्यांचे ग्रंथ आणि नियमशास्त्र या 2 आज्ञेवर काय आहे? आधारित आहे. मग जर या 2 आज्ञा संदेश त्यांच्या ग्रंथाचं आणि नियमशास्त्राचं जर प्रतिनिधित्व करत असेल ना, तर मग प्रीती किती श्रेष्ठ आहे, नाही का? बरोबर आहे ना? म्हणून देवाच्या वचनामध्ये आज आम्ही प्रीती याविषयी मनन करणार आहोत, देवाचं वचन पाहणार आहोत. असं म्हटलंय, मी माणसाच्या व देवदूताच्या भाषेमध्ये बोलत असलो, पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा. बघा, अनेकदा दानांचं प्रदर्शन करण्यासाठी लोक उत्साही असतात. बरोबर आहे का नाही? दानांचं प्रदर्शन म्हणजे काय? काही काही अन्य भाषा ही देवाने दिलेली आहे. अन्य भाषा कोणी दिलेली आहे? देवाने. ज्यावेळेस पवित्र आत्मा आला, सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि ते अन्य भाषेमध्ये बोलू लागले. परंतु अन्य भाषा प्रदर्शनासाठी नाही. काय म्हटलं मी? अन्य भाषा प्रदर्शनासाठी नाही. याचा अर्थ काय? अनेकदा ज्यांच्यामध्ये हे वरदान आहे ना, काही लोक ते प्रदर्शन मांडायचा प्रयत्न करणार. बरोबर आहे ना? कंटिन्यू ज्यावेळेस गरज नाही त्या गोष्टीची त्याही वेळेस ते करणार. आणि म्हणून नक्कीच ते देवाकडून दिलेलं गिफ्ट आहे, परंतु त्याचा आम्ही प्रदर्शन म्हणून कधीही वापर करू नये. काही काही लोकांना प्रार्थना करा म्हटली, इतर लोक जरी असले तर त्यांच्या समोर ते जास्त अन्य भाषेमध्ये प्रार्थना करतात. त्यांना प्रभाव टाकायचा असतो तिथं. कशाचा? बरोबर आहे ना? परंतु इथं प्रीतीचं श्रेष्ठत्व देवाच्या वचनातून सांगितलं जात असताना इथं म्हटलंय, मी माणसाच्या व देवदूतांच्या
माणसाच्या भाषा आहेत. माणसाच्या काय आहेत भाषा. आज आपण पाहतो वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात आणि जगभरामध्ये असंख्य भाषा आहेत. तर या भाषा कशा आल्या? बाबेल ज्यावेळेस मनुष्याने स्वतःच्या बुद्धीने काही करायचा प्रयत्न केला आणि देवाने त्या ठिकाणी गोंधळ भाषेचा काय केला, वेगवेगळ्या भाषा लोक काय करू लागले, बोलायला लागले आणि तिथून जगभरामध्ये त्यांची काय झाली, पांगापांग झाली. तो इतिहास आहे भाषा कशा आल्या त्याचा, बरोबर आहे ना. आणि म्हणून तिथून वेगवेगळ्या भाषा आल्या आणि मनुष्य जगाच्या पाठीवर पांगला गेला. समजतं का? जर ते नसतं तर त्यांनी काय केलं असतं, एकाच ठिकाणी राहिले असते, बरोबर आहे ना. परंतु देवाने त्यांना काय केलं, पांगवलं. आणि म्हणून भाषा वेगवेगळ्या आहेत. तसं देवदूताच्या देखील काय आहेत, भाषा आहेत. तसं त्या ठिकाणी असं काय म्हटलंय, माणसाच्या देखील काय आहेत, भाषा आहे. देवाने दिलेली देखील काय आहे, एक भाषा आहे. वेगवेगळ्या भाषा आहेत, बरोबर आहे ना. म्हणून या सगळ्या जरी आमच्यामध्ये असल्या किंवा आम्ही बोलत असलो, आम्हाला अवगत असल्या, परंतु जर आमच्या ठाई प्रीती नसेल ना, तर त्या सर्व कशा आहेत, समजलं का. म्हणून प्रीतीला अर्थ आहे, प्रीतीविना जीवनच व्यर्थ आहे, बरोबर आहे ना. प्रीतीला अर्थ आहे, प्रीतीविना जीवनच व्यर्थ आहे. म्हणून आमचं जीवन दैवी प्रीतीने भरलेलं असावं. कशाने? द्वेष विनाश करतो. काय द्वेष काय करतो, विनाश करतो. परंतु प्रीती सावरून धरते, प्रीती आवरून धरते, प्रीती विनाश होऊ देत नाही, बरोबर आहे ना. म्हणून आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रीती असणं खूप गरजेचं आहे. पवित्र शास्त्रामध्ये प्रभू येशूने म्हटलं, जो प्रीती करत नाही तो माझ्यापासून नाही. काय म्हटलं प्रभूने? जो प्रीती करत नाही तो माझ्या पासून नाही. ती आमची ओळख नाही का? मग आमच्या जीवनातून प्रीती दिसायला नको का? पाहिजे ना. आम्ही किती अन्य भाषा बोलतो, किती बाकीच्या गोष्टीचं प्रदर्शन करतो, ते दुय्यम आहे. परंतु आमच्या जीवनातून प्रीती दिसायला पाहिजे. कशातून? एका मिशनरी व्यक्तीची माहिती अनेक जण देतात. आणि एकदा एका सरांनी मला त्या एका मिशनरी व्यक्तीबद्दल सांगितलं. त्या काळामध्ये मिशनरी आपल्या महाराष्ट्रामध्ये काम करत असताना कुठला तरी साथ चालू होती आणि त्यावेळेस त्या व्यक्तीकडे केवळ तो इलाजासाठी एकच गोळ्याची ट्रीप असं काहीतरी शिल्लक होता असं म्हटलंय. आणि हा मिशनरी त्या भागामध्ये सेवा कार्यासाठी आलेला असताना त्या मंदिरामध्ये तो होता आणि त्याच्याच बाजूला त्या आजाराने ग्रस्त असणारा व्यक्ती होता. त्याच्याच बाजूला त्या आजाराने ग्रस्त असणारा व्यक्ती होता. आता हा मिशनरी व्यक्ती दैवी कळवळ्याने आणि प्रीतीने भरलेला. कशाने भरलेला? त्याने आपल्यासाठी असणारं जे औषध होतं त्याला देऊन टाकलं. तो जगला आणि हा मिशनरी होता तो काय झाला? मेला. मागच्या काळामध्ये ज्यावेळेस मला चौकशी करायची होती त्या विषयाची, तर तो मिशनरी असल्या कारणाने त्याला आपल्या महाराष्ट्रातल्या एका मुस्लिम लोकांच्या कब्रस्तानामध्ये पुरण्यात आलं. त्याचं कारण आहे, लोकांना वाटलं तो गोरा वगैरे होता, त्या लोकांना वाटलं मुस्लिमच आहे आणि म्हणून तिथं त्याची काय आहे, कबर आहे मुस्लिमांच्या कब्रस्तानामध्ये. भलेही त्याने जी कृती केली त्याच्यामध्ये विद्वेष नव्हता, तर त्याच्यामध्ये काय होती? प्रीती. बरोबर आहे ना. म्हणून आमच्याही जीवनातून नेहमी इतरांना काय दिसायला पाहिजे? प्रीती दिसायला पाहिजे. म्हणून इथं म्हटलंय, जर माणसाच्या भाषा बोलतो पण माझ्या ठाई प्रीती नसेल तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज आहे. वाजणारी थाळीचा आवाज काय कामाचा आहे बरं? बरोबर आहे ना. काही वेळेला नवरा बायको आदळापट करतात, तो आवाज काय चाललंय याचं
फक्त काय करतो, संकेत देतो. बरोबर आहे ना? टाळी फेक हे एक खेळाचा प्रकार आहे. टाळी फेक हा एक खेळाचा प्रकार आहे. बरोबर आहे ना? काही वेळेस बायकोचा राग थाळीवर काढला जातो, काही वेळेस नवऱ्याचा रागही थाळीवर काढला जातो, काही वेळेस सासू सासऱ्यांचा राग देखील पातेल्यावर घमेल्यावर कशावर तरी काढला जातो आणि ते आदळआपट होते. बरोबर आहे ना? आणि त्या नादातून काय होतं माहिती का, फक्त सूचित होतं कुछ तो ठीक नाहीये, कुछ तो ठीक नाहीये. बरोबर आहे ना? आणि म्हणून तो आवाज काही उपयोगाचा आहे का? काहीच उपयोगाचा आहे. तसं पुढं म्हटलंय, मला संदेश देण्याची शक्ती असली. काय देण्याची? संदेश देण्याची शक्ती. बरोबर आहे ना? दुसरं काय म्हटलंय? मला सर्व गुजे व सर्व विद्या अवगत असल्या आणि डोंगर ढळवता येतील एवढा माझा दृढ विश्वास असला, पण माझ्या ठाई प्रीती नसेल तर मी काहीच नाही. बरोबर आहे ना? संदेश देण्याची शक्ती, संदेश मानवी बुद्धीने येतो का? नाही. देवाने प्रेरित केल्यानंतर त्या अभिषिक्त शब्द सेवकाच्या मुखातून परमेश्वर लोकांसाठी देतो, त्याला संदेश म्हटलंय. आणि म्हणून संदेश देण्याची शक्ती आहे. सर्व गुजे, गुजे म्हणजे रहस्य, माहित आहे सगळं. साधा मनुष्य आहे का? सगळं काही माहिती आहे. पुढं काय म्हटलंय? सर्व विद्या, एक नव्हे तर किती, म्हणजे परिपूर्ण मनुष्य आहे बरं का हा या गोष्टीमध्ये. पुढं काय म्हटलंय? आणि डोंगर ढळवता येईल एवढा विश्वास. कुणी ढळवीन का डोंगर? या डोंगराला मन इथून उपटून समुद्रात टाकला जा आणि तो काय होईल? बरोबर आहे ना? डोंगर ढळवता येईल एवढा विश्वास असला, पण माझ्या ठाई प्रीती नसल ना तर मी काहीच नाही. बरोबर आहे ना? म्हणून एवढ्याही गोष्टीपेक्षा वरचं स्थान देव कशाला देतो? प्रीतीला देतो. बरोबर आहे ना? एवढ्या गोष्टीपेक्षा वरचं स्थान देव कशाला देतो? प्रीतीला देतो. खरोखर या दिवसामध्ये आपणात दैवी प्रीतीची वाढ करा. बरोबर आहे ना? जेव्हा ही प्रीती आपल्या ठाई निर्माण होईल तेव्हा कळवळा येईल. प्रीती आले म्हणजे काय येतो? प्रीतीच्या ठाई कळवळा आहे बर का. आणि ज्यावेळेस कळवळा येतो ना त्यावेळेस हरवलेल्या आत्म्याविषयी देव कार्य करण्याची ऊर्जा देतो. म्हणून प्रीती कळवळ्याला निर्माण करते. बरोबर आहे का? काही काही लोकांविषयी आपलं मन घट्ट असतं, ते आपल्या समोर त्यांचं काही झालं आपलं काही वाटत नाही, परंतु जिथं प्रीती असेल तर लांबही दुःख असलं तर आपल्या डोळ्यात अश्रू येतात, कारण आपल्या ठाई काय आहे? प्रीती आहे. बरोबर आहे? म्हणून खाली जर पाहिलं तर असं म्हटलंय, मी आपले सर्व धन अन्नदानार्थ दिले. याच्यासाठी किती मोठ्या मनाची गरज आहे? सगळं धन अन्नदानार्थ देणारं कोण आहे बरं? अशा अपवादात्मक काही लोक आहेत बरं का, ज्यांना सर्वस्वापेक्षा या गोष्टीला महत्व देणारे लोक आहेत. त्यांनी सर्वस्वाची होळी केली, लोकांसाठी केली बरं का. अनेक लोक आहेत असे. आणि म्हणून मी आपले सर्व धन कशासाठी दिले? अन्नदानासाठी. मी आपले जिवंत शरीर जाळण्यासाठी दिले. असंच कोणी जाळीत का? काहीतरी कारणास्तव दिलं किंवा इतरांची शिक्षा आपण घेतली. सोपी गोष्ट आहे का? नाही ना सोपी गोष्ट. मी कशासाठी दिलं? ते जाळण्यासाठी दिलं. पण माझ्या ठाई प्रीती नसेल तर मला काहीच लाभ नाही. म्हणून एक म्हण आहे, लाभ ना नफा. म्हणे मग येतात तुम्हाला, म्हणी पाठ करायला पाहिजे. फक्त मकरांच्या म्हणू नका म्हणजे झालं.
त्याच्या म्हणी खतरनाक आहेत. ऐन टायमाला त्या उद्भवतात. लांबना ना पाणी चाल झपझपा, काही फायदा नाही. एवढाही कार्यक्रम केला पण तू प्रीतीच नाही, काय फायदा आहे का? परंतु हेही असेल आणि प्रीती असेल तर पुढची म्हण सोन्याहून आली हो गणे म्हणून दिली सोडून. पूर्वनियोजित नव्हती. याच्या बरोबर प्रीती असली तर सोन्याहून, बरोबर नाही का? मग आमच्यामध्ये हे असायला पाहिजे. बरोबर आहे. याचा अर्थ फक्त प्रीतीचा आहे आणि बाकीचंही नाही असायला नको. हे देखील हेही गरजेचं आहे आणि तेही गरजेचं आहे. बरोबर आहे ना? म्हणून प्रीती विना राहू नका, ती आमची ओळख आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की तुमच्यातील प्रीती पाहून लोक हे ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. तुमच्यातील प्रीती पाहून लोक हे ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. म्हणून शिष्यत्वाची ओळख देखील कशावरून होते? प्रीतीवरून. अगोदर प्रभूचे शिष्य प्रभू बरोबर होते आणि लोकांचे वागणे त्यांनाही अवगत होते. 2 शिष्य म्हटले अग्निपाडा. काय म्हटले 2 शिष्य? अग्निपाडा आणि हे शहर जाळून टाका प्रभूजी. आता जर त्याने असं केलं असतं तर सगळ्या पृथ्वीवर जाळधूर झाला असता ना. बरोबर आहे ना? परंतु प्रीती काय करते? सहन करते. आमचा प्रभू सहन करतो ना आमचं. बरोबर आहे ना? तो संधी देतो मनुष्याला. तो मनुष्याला काय देतो? संधी देतो. मानवांनो बदला, मानवांनो काय करा? बदला. आणि म्हणून नेहमी शिष्य अगोदर असे होते, परंतु नंतर त्यांच्या ठाई प्रीती निर्माण झाली आणि ते कळवळ्याने भरले. याच्यातून मला हे सांगायचं, कदाचित शिष्याप्रमाणे आजही आमच्यामध्ये क्रोध असेल, परंतु आमच्या जीवनामध्ये प्रीती अधिक वाढावी यासाठी आम्ही प्रार्थनाशील जीवनामध्ये राहणं गरजेचं आहे. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? मग कसं होईल? प्रभू येशूचे शिष्य 12 होते आणि प्रत्येकाची आध्यात्मिकता वेगळी होती. लक्षपूर्वक ऐका. प्रभू येशूचे शिष्य किती होते? 12. प्रत्येकाची जडणघडण आध्यात्मिक लेवल कशी होती? वेगवेगळी होती. परंतु एक शिष्य येशूच्या उराशी टेकलेला असायचा. कोण? उराशी टेकलेला. किती क्लोज संबंध आहेत बरं. बरोबर आहे ना? किती क्लोज संबंध आहे. या 12 शिष्यांच्या जीवनातून आम्हाला शिकायला मिळतं आमचं आध्यात्मिक जीवन ख्रिस्ताशी किती निगडीत आहे, नाही का? मग जेवढं आम्ही जवळ ना तेवढा ख्रिस्ताचा स्वभाव आमच्या ठाई निर्माण होऊन जातो. समजतं का? समजलं का? जेवढं आम्ही ख्रिस्ताच्या जवळ येणार तेवढा दैवी स्वभाव आमच्या जीवनामध्ये निर्माण होतो. बरोबर आहे का नाही? जेवढी दुरी आहे ना तेवढं आम्ही त्या ख्रिस्ताच्या स्वरूपापासून दूर राहणार. आणि म्हणून वचनामध्ये म्हटलंय देव प्रीती आहे. देव काय आहे? प्रीती आहे. आणि जे त्याच्या ठाई जुडले जातात त्यांना तो प्रीतीने परिपूर्ण करतो. त्यांना तो कशाने परिपूर्ण करतो? प्रीतीने. मग त्याचे फायदे देखील आहेत. देवाच्या जवळ असण्याचे फायदे आहेत. काय फायदा आहे? योहान नेहमी येशूच्या उराशी टेकलेला असायचा, एकदम जवळ होता. त्याचा परिणाम काय झाला माहितीये का? देवाने इतरांना नव्हे तर अख्खं प्रगटीकरण लिहिण्यासाठी सगळं प्रगटीकरण योहानाला दाखवलं. किती महत्वाचं आहे. मग देवाकडच्या वरील गोष्टी समजण्यासाठी असं नाही होत की डोळे बंद केले देवाने मला हे दाखवलं आणि ते दाखवलं. तो भाजीपाला नाही. 40 दिवस तो मोशे परमेश्वराच्या सानिध्यामध्ये होता. ज्यावेळेस देवाला वाटलं त्यावेळेस तो आला आणि मोशेबद्दल म्हटलंय तो पृथ्वी तलावरील सगळ्यात नम्र मनुष्य होता. त्याचा परिणाम हा झाला, देवाने पृथ्वी तलावर त्याला सर्वात उंच केलं. नाही का? का उंच केलं? कारण मोशे कसा होता? नम्र.
आणि म्हणून म्हटलंय आधी नम्रता, ही म्हणच आहे, म्हणच करा हिला, आधी नम्रता मग मान्यता. दत्त का? आधी नम्रता. हे काही नवीन केलेल्या बायका नाहीत. आधी नम्रता मग मान्यता, हे काय आहे? बरोबर आहे ना? नम्रपणा स्वभावात असायला पाहिजे. नाहीतर अजून अरे मनीच येऊ राहिला तर मॉडेल पण, अरे शाळेचा क्लास सुरू झाला का मॉडेल पण वागणार नाही. परंतु जे नम्र असतात ना त्यांच्यावर प्रभू दया करतो. त्यांच्यावर प्रभू काय करतो? दया करतो. एकदा एका लवाळ्याकडे एक मोठं झाड पाहू लागलं. कशाकडे? लवाळ्याकडे. अतिशय मोठं झाड होतं. सगळ्या पशु पक्षी त्याच्यामध्ये राहायचे. अनेक जण त्याच्या सावलीला येऊन बसायचे. आणि एकदम खूप मोठं वादळ झालं आणि त्या वादळामध्ये हे झाड काय झालं? कोसळलं. आणि छोटासा वडा तिथून जात होता. त्या ठिकाणी छोटासा लवाळा होता. लवाळा माहितीये ना तुम्हाला? तो लवाळा हायटीने ताजा तवाना होता, फ्रेश होता एकदम. हे पडलेलं झाड म्हटलं मी एवढा मोठा आणि तू एवढा मी काय झालं? एवढा मोठा. अनेकांना माझ्या ठाई अनेकांनी घरं केले, अनेकांना मी फळं देतो, अनेकांना सावली देतो, तू काहीच देत नाही. परंतु मी उन्मळून पडलो, तू तसंच का? तो म्हटला तुझ्या ठाई ताटपणा आहे. त्या झाडाला काय म्हटला? तुझ्या ठाई ताटपणा आहे. मॉडेल पण वाकणार नाही. परंतु माझं तसं नाही. इकडून वारा आला ना मी मान खाली करतो. जाऊ द्या तुमचं विषय. इकडून वारा आला ना मी मान खाली करतो. जाऊ द्या तुमचं विषयतून. लेट पण थेट. आणि म्हणून कितीही वादळ वारा आलं ना मी नष्ट होत नाही. कारण मी झुकायचं शिकलो. कुटुंबात, समाजात झुकायचं शिका. बरोबर ना? बरोबर. देवाच्या गौरवासाठी बर का. लाचारीने नव्हे. काय म्हटलं? लाचारीने झुकणं नव्हे. देव आम्हाला स्वाभिमानाने जगण्यास शिकवतो. बरोबर आहे ना? परंतु तो ज्या नम्रपणा त्याच्या ठायाला तो झुकला. परिणाम काय झाला? मोठं झाड उन्मळून नाहीस झालं. परंतु लवाळा नेहमी फ्रेश होता. कारण तो ते तत्व शिकला. बरोबर आहे ना? मग नम्रता आम्हाला उंच करते. घमेंड मोडन पण वाकणार नाही, आम्हाला मोडून टाकतो. बरोबर आहे का नाही? म्हणून त्या मनुष्याला परमेश्वर उंच करतो ज्याच्या ठाई नम्रता आहे. म्हणून या दिवसामध्ये माझंच विषयातून जाऊ द्या, हा विषय सोडून द्या. बाकीच्यांनाही कधी मध्ये जाऊ द्या. नको का? जाऊ द्या पुढं. काय फरक पडतोय? एखादं गेलं पुढं तर काय फरक पडन का? दमाने जाऊ. बरोबर आहे ना? हे जीवनामध्ये ठेवा. आणि ही नम्रता आम्हाला काय करते? मोशेला परमेश्वराने स्वर्गीय स्थानाचे रहस्य दाखवले. मोशेला परमेश्वराने स्वर्गीय वस्तू दाखवल्या, नाही का? बरोबर आहे ना? मग आम्हालाही त्याने दाखवायला नको का? योहान जो देवाच्या उराशी टेकलेला असायचा त्याला त्याने स्वर्ग दाखवलं. लोक म्हणतात कोणी पाहिलंय स्वर्ग? योहानाने पाहिलं ना. यशया 6 यशयाने पाहिलं ना. बरोबर आहे ना? याकोब शिडी पाहिली डायरेक्ट. कुठून? पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत लावलेली शिडी पाहिली. बरोबर आहे ना? कुठून कुठपर्यंत? पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत लावलेली शिडी पाहिली. आणि त्याच्यावर कोण जात होते? देवदूत चढत उतरत होते. त्यालाही परमेश्वर दाखवलं ना तो मार्ग. बरोबर आहे की नाही? त्या परमेश्वराने शाऊलावर पौलावर एवढा अनुग्रह केला, त्याला तर तिसरं स्वर्ग दाखवलं. आणि या योहानाला परमेश्वरने स्वतःचे दर्शन दाखवले. ख्रिस्ताचं दर्शन दाखवलं. 24 वडील दाखवले. स्वर्गात काय आहे ते दाखवलं. नाही का दाखवलं? का? उराशी टेकलेला होता. पास्टर मला प्रगटीकरण होतंय. सांग मी काय खाल्लंय?
नाही का? नाही का? आज मी काहीच नाही खाल्लं. बरोबर आहे का? बरं झालं मोगणे आलं म्हणून सांगतो. मागच्या आठवड्याचे भाऊसाहेब आपल्याकडे आले होते ना, ते म्हटले मला सचिन देवाने दाखवलं. सचिन ह्या मंडळीतच नाही भाऊ. बरोबर ना? आता मला तिथंच थांबवायचं होतं. त्यांना म्हटलं आहे का रे सचिन, कोणी उभं राहा रे. आता मला माहिती आहे नाही एकही नाही. आणि एखाद्या गरोदर असणाऱ्या बाईच्या पोटात नाही, जेणेकरून मला वाटायला भविष्यातली भविष्यवाणी आहे बाबा. ठीक आहे, काय हरकत. सचिन प्रभू मला पद दाखवतोय. बरोबर ना? अरे मग त्याच्या डोक्यातले मुळाक्षर पुसले का अवगत नाही राहिले प्रभूला? आहे तर काय, प्रवीण, प्रकाश, प्रिया, प्रीती काहीतरी दाखवलं. बरोबर आहे ना? स दाखवलं तर सचिन, समीर, सुनीता, सविता काहीतरी दाखवायला पाहिजे ना. याला म्हणते दूध का दूध आणि पाणी का पाणी. जाताने असा जीव लावला, म्हटलं याच्या मागे लागू नको बाबा, खरं सेवा कार्य कर. समजलं का? बरोबर ना? देव. आणि काही काही जण चक्कीच, अरे बापरे, विशालची साक्षी झाली म्हणे, मला विशाल देव दाखवत होता. हा बरोबर ना? आता सगळेच जण उभं करायला लागत होते. याच्यातला विशाल कोण सांग मला. ओळखीतच नाही, काय सांगणार आहे. खरं आहे का नाही? परंतु देव नक्कीच दाखवतो, परंतु त्याच्यासाठी आमचं समर्पण तेवढं असायला पाहिजे, तेवढं प्रीतीने भरलेलं असायला पाहिजे, देवाशी तेवढे घनिष्ठ नातेसंबंध असायला पाहिजे. देव आम्हाला सर्व काही दाखवण्यासाठी समर्थ आहे, नाही का? बरोबर आहे ना? म्हणून या वचनामध्ये आम्हाला एक मुद्दा पाहायचा आहे की देवाशी घनिष्ठ नातेसंबंध आम्हाला प्रकाशनाकडे घेऊन जातो. बरोबर आहे का नाही? म्हणून या दिवसामध्ये देवाशी मजबूत नातेसंबंध निर्माण करा. कसे नातेसंबंध? ते आम्हाला आशीर्वादाकडे घेऊन जातात. कुठे घेऊन जातात? आशीर्वादाकडे. त्याच्या विना आशीर्वाद आहे का? द्राक्षवेलीच्या रहस्यामध्ये म्हटलंय, जी फांदी त्या वेलीला काय झालेली आहे? जोडलेली आहे. त्या फांदीतून तिला काय होतो? पुरवठा होतो. बरोबर आहे का नाही? जी फांदी कशाला जोडली आहे? त्या वेलीला जोडले, तिच्यातून त्याला काय होतं? पुरवठा होतो. मग प्रत्येक प्रकारच्या आमच्या गरजा देखील तो पवित्र देव काय करतो? पूर्ण करतो. परंतु जेव्हा आम्ही फांदी वेगळी पडतो ना, आमच्या गरजा कधीही पूर्ण होणार नाही. म्हणून आम्हाला देवाशी जोडलेलं असायला पाहिजे. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? म्हणून आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये जर आशीर्वादाचा फ्लो आहे ना, तर समजून चला तुम्ही देवाशी जोडलेले आहात. बरोबर आहे ना? आणि एवढंही करून जर पालथ्या घड्यावर पाणी ओतत आहात ना, समजून चला कुठेतरी आम्हाला देवाशी जोडणं गरजेचं आहे, नाही का? नाही का? गरजेचं नाही का? आणि म्हणून त्या गोष्टी आमच्यासाठी अतिशय महत्वाच्या आहे. म्हणून इथं बाकीचं सगळं काही जे आहे ना, ते कसं ठरवलं प्रभूने? व्यर्थ ठरवलं. कशा विना? प्रीती विना. म्हणून आमच्या ठाई काय वाढायला पाहिजे?